उत्तराखंड येथे होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथक प्रमुख संजय शेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे खेळाडू गत स्पर्धेप्रमाणे विजेतेपद खेचून आणतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाला शुभेच्छा देताना व्यक्त केला। 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी टीम महाराष्ट्र सज्ज झाली असून जागतिक पदक विजेते आर्चरी खेळाडू अदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो खो संघाचा कर्णधार प्रतीक वायकर यांना महाराष्ट्र संघाचे ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे। उद्घाटन सोहळ्यात फडकवला जाणारा ध्वजाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पथक प्रमुख संजय शेटे यांनी स्वीकार केला। शिवाजीनगर येथील पोलीस मैदानातील ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पार पडलेल्या ध्वज हस्तांतरण समारंभास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे व स्मिता शिरोळे उपस्थित होत्या। स्पर्धेत महाराष्ट्राचे 900 जणांचे पथक सहभागी होणार असून गत स्पर्धेत विक्रमी 228 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते। आजपासून 38व्या नॅशनल गेमची सुरुवात उत्तराखंड, डेहराडून आणि हल्द्वानी अशा विविध ठिकाणी 9 ठिकाणी स्पर्धा होणार आहे आणि आजपासून जवळजवळ महाराष्ट्राचं 600 खेळाडू व इतर ऑफिशियल कोचेस, मॅनेजर असं जवळजवळ भारतातलं सर्वात 900 लोकांचं पथक आज 38व्या नॅशनल गेमसाठी जाणार आहे। गेल्या 2 नॅशनलमध्ये आपण प्रथम स्थानी, अव्वल स्थानी आलेलो आहे आणि यावर्षी आपण अव्वल स्थान नक्कीच मिळू अशी मला खात्री आहे। मी सर्व खेळाडू, सर्व पंच व त्यांचे मॅनेजर यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ हा सज्ज झालेला आहे। साधारण 900 लोकांचं पथक या स्पर्धेत सहभागी होत आहे आणि मला असं वाटतंय गतविजेते महाराष्ट्र खो खो संघ, गतविजेते मॉडर्न पेंटॅथलॉनचे काही गोल्ड मेडलिस्ट, जिम्नॅस्टिकचे गोल्ड मेडलिस्ट, त्याचबरोबर इतर मुख्य खेळाडू, यावर्षी मला अभिमान वाटतो की आपल्या भारताला ज्यांनी ऑलिम्पिकचं पदक मिळवलं आणि महाराष्ट्राला दुसरं पदक मिळवलं वैयक्तिक, असे स्वप्नील कुसळे, त्याचबरोबर राही सरनोबत, अदिती स्वामी इत्यादी असे दिग्गज खेळाडू महाराष्ट्र संघात आहेत आणि या वर्षीचा संघ पुन्हा एकदा दमदार कामगिरी करेल आणि राज्यात आणि देशात महाराष्ट्राचं नाव डेफिनेटली उज्ज्वल करेल। आपल्याकडे खूप चांगल्या खेळाडू आहेत। मागच्या वर्षी आपण म्हटलंच होतं की इस बार 200 पार, तसं आम्ही तो शब्द पाळला आणि 228 मेडल्स एकूण आपण आणलेले आहेत मागच्या वर्षी। आणि राजा बलिंदर सिंग ट्रॉफी जी आहे ती महाराष्ट्राला मिळवून दिली सर्व्हिसेसला मागे टाकून। यावर्षी जसं मागच्या वर्षी महिलांनी खूप पदकं मिळवली, तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरही पाहता की महिला जास्त पदक प्राप्त करतात, तसंच महाराष्ट्राच्या खूप रणरागिणी ज्या आहेत त्या ह्या वेळेला उतरलेल्या आहेत। काही नावं घ्यायची झाली तर राही सरनोबत आहे आणि अदिती स्वामी आहे। अशा ज्या खेळाडू आहेत त्या नक्कीच चांगली कामगिरी करतील अशी मला आशा आहे। मी सर्व खेळाडूंना मागच्या वर्षीसारखंच छान परफॉर्म करण्याचे आव्हान करते आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट।